पित्तावर विजय मिळवा 10 घरगुती उपाय. अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरातील पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेले विविध रूपातील अँटीऑक्सिडंट, आम्लता नष्ट करण्याचा अल्कालाईन पदार्थ ही निष्फळ ठरतात. तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा. 1. आरामदायी केळी. केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमची पुरवठा होतो. त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे आम्लाच्या विघातक परिणामांपासून आपले संरक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेली केळी खाल्ल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते. पित्ताचा त्रास कमी होतो. 2. फायदेशीर तुळस. तुळशीमधील अँटी अल्सर घटक पोटातील जठरातील आम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर 4-5 तुळशीची पाने चावून खा. 3. अमृतरूपी दुधातील कॅल्शियम घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचाभर साजूक तूप घातल्यास ते हितावत होते. 4. बहुगुणी बडीशेप. बडीशेप मधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपचा काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो. 5. जिरे. जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते, ज्यामुळे पचन सुधारते, मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील आराम मिळतो किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या. 6. स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग. लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणे दूर करते. लवंगामुळे पोटदुखी व गॅसचे विकार दूर होतात. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या. या रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगामुळे घशातील खवखव ही कमी होते. 7. औषधी वेलची. आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यामध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते, पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तांपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे 2 दाणे ठेचून
चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या वातहारक परिवारासोबत पुदिना. शेअर करा आणि असेच पुदिना नवनवीन पोटातील टिप्स आम्लाची पाहण्यासाठी तीव्रता आपल्या कमी चॅनलला करतो. नक्की सबस्क्राईब पुदिन्यातील करा. वायू हा धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावर देखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील मेन्थॉन पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यासाठी मदत करतो. 9. आल्हाददायक आलं. आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघराचा प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचक रसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गूळ टाकून चघळत राहा. 10. पित्तशामक आवळा. तुरट, आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील व्हिटॅमिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर ओव्याची पावडर किंवा चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरातील चरबीला रस मिळतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स